पुण्यामध्ये खरेदी करायची म्हटली की डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे तुळशीबाग। महिलांसाठी तर हे ठिकाण म्हणजे अगदी स्वर्गासारखं आहे। सुईपासून ते थेट महागड्या साड्यांपर्यंत सगळं काही अगदी बजेटमध्ये मिळणारं हे ठिकाण। पण तुम्हाला माहिती आहे का, आज जिथे हजारो दुकाने आणि गर्दी दिसते तिथे 250 वर्षापूर्वी एक घनदाट बाग होती आणि या बाजाराचा उगम एका मंदिरामुळे झाला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या ऐतिहासिक आणि लाडक्या तुळशीबागेचा रंजक इतिहास। नमस्कार, मी काजल। तर गोष्ट आहे 1960च्या दशकातली। आज आपण ज्याला तुळशीबाग म्हणतो ती जागा पूर्वी पुण्याच्या वस्तीच्या अगदी टोकाला म्हणजे सीमेवर होती। त्या काळी या दलदलीच्या आणि झाडाझुडपांच्या भागाला लोक काळे विवर म्हणून ओळखायचे। पण या भागाचं नशीब बदललं जेव्हा पेशव्यांचे सुभेदार नारो आप्पाजी खिरे यांनी हे चित्र बदलण्याचं ठरवलं। 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्याचं मोठं नुकसान झालं होतं। पुणेकरांचे खचलेले मनोधैर्य पुन्हा वाढवण्यासाठी नारो आप्पाजी यांनी या ठिकाणी एक भव्य राम मंदिर बांधायचे ठरवले। 1763 मध्ये या मंदिराचे काम सुरू झाले। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे मंदिर पूर्ण व्हायला तब्बल 35 वर्ष लागली। 1795 मध्ये हे मंदिर पूर्ण झाले आणि त्या काळी यासाठी तब्बल 1,36,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च आला होता। या मंदिराचे 150 फूट उंच सोनेरी शिखर त्या काळात पुण्यातील सर्वात उंच इमारत मानली जायची। मंदिर परिसरात नारो आप्पाजींनी हजारो तुळशींची रोपे लावली आणि याचमुळे या परिसराला नाव मिळाले तुळशीबाग। म्हणजेच नारो आप्पाजी बनले तुळशीबागवाले। आता प्रश्न येतो की या मंदिराच्या जागेत एवढा मोठा बाजार कसा सुरू झाला? तर त्याचं झालं असं की मंदिरात देवदर्शनासाठी रोज हजारो महिला नागरिक येऊ लागले। मंदिरात येणाऱ्या महिलांना घरातील गरजेच्या वस्तू, पूजेचे साहित्य आणि भांडी घेण्यासाठी लांब जावे लागू नये म्हणून मंदिराच्या बाहेर हळूहळू छोट्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटायला सुरुवात केली। सुरुवातीला इथे तांबे पितळेचे भांडे आणि पारंपरिक वस्तू मिळायच्या। हळूहळू काळ बदलला आणि या छोट्या दुकानांचे रूपांतर एका मोठ्या बाजारपेठेत झाले। स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांसारखे नेतेही या भागात येत असत, त्यामुळे या परिसराला एक ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले। तर मित्रांनो, आज आपण ज्या तुळशीबागेत फक्त खरेदी करायला जातो तिच्या मागे 250 वर्षाचा असा दैदिप्यमान इतिहास दडला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी तुळशीबागेत खरेदी केली आहे का? किंवा तुमची तुळशीबागेतली आवडती गोष्ट कोणती? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।